अमरावती से इस वक्त की बड़ी और गंभीर खबर। टीईटी परीक्षा में कथित पेपर फुटी के विरोध में राजापेट चौक पर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ने उग्र प्रदर्शन शुरू कर दिया है। छात्रों का कहना है कि लगातार हो रही इन घटनाओं से उनके भविष्य के साथ खिलवाड़ हो रहा है। नीट जैसे एग्जाम्स का उदाहरण देते हुए प्रदर्शनकारियों ने सरकार से कड़ा कानून बनाने की मांग की है। इस आंदोलन में विदर्भ प्रांत सहमंत्री तृष्णा चौहान, विभाग संगठन मंत्री योगेश जी शेरके, संदेश जी उरकुड़े, रिद्धेश देशमुख, निकेत कलाने, तेजस पाठक और गौरी भारती सहित बड़ी संख्या में विद्यार्थी उपस्थित रहे। एबीवीपी ने शासन से मामले की सखोल और निष्पक्ष जांच की मांग की है। अमरावती की हर कड़क और सटीक अपडेट के लिए देखते रहिए सत्कार न्यूज 24। रिद्धेश देशमुख, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, अमरावती महानगर मंत्री। आपल्या सर्वांना माहिती आहे की टीईटीचा पेपर हा लीक झाला। टीईटीचा पेपर लीक व्हायच्या आधी नीटचा पेपर लीक झाला। या देशात चाललं तरी काय आहे? महाराष्ट्रामध्ये तर टीईटीचा पेपर लीक झाला। जे विद्यार्थी असताना अभ्यास करत होते, जे एवढ्या वर्षापासून परीक्षेची वाट पाहत होते, त्या सर्व विद्यार्थ्यांवर एक संकट कोसळलं म्हणजे ते म्हणजे पेपर लीक। पेपर लीक ही घटना म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक काळीमा फासणारी गोष्ट आहे। याच्या पहिले 10वीचा पेपर लीक, कधी 12वीचा पेपर लीक, कधी नीटचा पेपर लीक। आपले सरकार फक्त हे फोडाफोडीच्या राजकारणामध्ये व्यस्त आहे आणि विद्यार्थी हा या खोट्या फसत आहे। आमचा आरोप आहे की आपण हे शैक्षणिक जी सुधारणा आहे याच्यावरती आपण दुर्लक्ष करत आहे। सरकार फक्त आपल्या फायद्यामध्ये व्यस्त आहे। यांचं कोणत्याही प्रकारे या आपल्या विद्यार्थ्यांमध्ये लक्ष नाही आहे। विद्यार्थ्यांना नेहमी संकट येत राहतात, त्याच्यावरती कोणत्याही तोडगा न काढता या गोष्टी वारंवार होत आल्या आहेत। पेपर फुटीवरती एक ठोस कायदा निघायला हवा आणि यामागे जे पण गुन्हेगार आहेत त्यांना एकदम कठोर शिक्षा देण्यात यावी। त्यामुळे यानंतर कधीही कोणी पेपर फुटण्याचा मोठा प्रकार करण्याची कोणाची हे नाही झाली पाहिजे, कोणाची डबल कोणती गरज नाही पाहिजे। याची अशी विद्यार्थी परिषद हे मागणी करत आहे आणि आम्ही मागणी करतो आहे की याची जबाबदारी हे महाराष्ट्र शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी घेतली पाहिजे। धन्यवाद। नमस्कार, तेजस पाठक, अमरावती महानगर सहमंत्री। जसं आपल्याला सर्वांना माहिती आहे की गेल्या 27 तारखेला टीईटीचा पेपर लीक झाला। 28 तारखेला बातमी आली की टीईटीचा पेपर लीक झाला आणि त्याच्या आधी 1 महिन्याआधी नीटचा पेपर लीक झाला होता। हे वारंवार केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये सुरू आहे। आमचा प्रश्न फक्त एवढाच आहे की हे जे लाखो विद्यार्थी मेहनत करतात, दिनरात मेहनत करतात, त्यांच्या भविष्याचं काय? हे फक्त भविष्यासोबत खेळवाड करत आहे, फक्त फोडाफोडीचं राजकारण करत आहे। आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की हे जे दोषी आहे, जे शिक्षणाचे दलाल आहेत, त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी आणि त्यांना शिक्षा देण्यात यावी। नमस्कार।